नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप 2025 करता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, उडीद या तिन्ही शेतीमालांची हमी भावाने खरेदी करता मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत राज्यातील 18,50,760 मेट्रिक टन सोयाबीन, 33,000 मेट्रिक टन मूग तसेच 3,25,680 मेट्रिक टन उडीद याची हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे। या खरेदीसाठी ई-समृद्धी ॲपद्वारे किंवा जवळच्या हमीभाव केंद्रावर 30 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे। सदरील हमीभावाची खरेदी 30 ऑक्टोबर 2025 पासून राज्यामध्ये हमीभाव केंद्रावर सुरुवात झालेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची किंवा हमीभाव केंद्रावर जाताना कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायची याबाबत माहिती घेणार आहोत। ही नोंदणी प्रक्रिया दोन पद्धतीने करण्यात येते। फेस व्हेरिफिकेशन म्हणजेच चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे सुरक्षित नोंदणी करून आपल्या आधारचे प्रमाणीकरण करण्यात येते। दुसरा पर्याय हा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनद्वारे फिंगरप्रिंटद्वारे आधार प्रमाणीकरण करून आपले आधारचे व्हेरिफिकेशन केले जाते। सदरील नोंदणी फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनद्वारेच करण्यात येणार आहे, जेणेकरून फक्त खऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी भावाने विक्री होऊ शकेल। यासाठी आपल्याला काही ॲप किंवा कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे। शेतकरी जर आपल्या मोबाईलवर स्वतः ई-समृद्धी ॲपद्वारे नोंदणी करणार असतील तर त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरद्वारे 2 ॲप डाउनलोड करावे लागतील। पहिले ॲप हे ई-समृद्धी ॲप असून ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावे लागेल। दुसरे ॲप हे फेस आधार ID ॲप असून तेही आपल्याला प्ले स्टोअरवरून अपलोड करावे लागेल। इन्स्टॉल झाल्यानंतर या दोन्ही ॲपद्वारे आपल्याला शेतकऱ्यांची नोंदणी करता येते। त्यासोबतच आपल्याला आपला शेतकऱ्यांचा डिजिटल सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक पेमेंट तपशीलसाठी सोबत ठेवणे आवश्यक आहे। ई-समृद्धी ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ॲप ओपन करून आपल्या पसंतीची भाषा निवडावी लागेल व सेव्ह करावे लागेल। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा एंटर करावा लागेल। ही प्रक्रिया झाल्यानंतर OTP किंवा पासवर्डद्वारे आपल्या आधारचे प्रमाणीकरण करावे लागेल। आधार प्रमाणीकरण प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला नोंदणी टॅबवर जावे लागेल। नोंदणी टॅबवर गेल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर, नाव आलेले दिसेल। सर्वप्रथम आपल्याला आधार व्हेरीफाय करावे लागेल। त्यासाठी चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण किंवा बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे प्रमाणीकरण करावे लागेल। चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण करण्यासाठी फेस आधार ID आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे प्ले स्टोअरवरून घ्यावे लागेल। बायोमेट्रिक असेल तर त्याद्वारेही आधार प्रमाणीकरण करून आपण घेऊ शकतो। यामध्ये आपण आधार नंबर टाकला असता आपली सर्व माहिती भरून सेव्ह करून पुढे जाऊ शकतो। चेहरा प्रमाणीकरणवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार फेस IDचे ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक ओपन होईल। चेहरा व्हेरीफाय झाल्यानंतर आपले आधार व्हेरिफिकेशन झाले असे दाखवले जाईल। त्याच्या खाली आपल्याला आपले नाव, आधार नंबर ही सर्व माहिती आपल्याला ऑटोमॅटिकली घेतली जाते व त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल। यानंतर नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपला जिल्हा, तालुका, गाव, शेतकऱ्यांची वर्गवारी इत्यादी प्रकारची माहिती दिसून येईल। त्यानंतर आपल्याला नॉमिनी जोडा असे एक ऑप्शन दिसून येईल। आपल्याला आपल्या घरी आपले काही दिव्यांग शेतकरी किंवा वयोवृद्ध शेतकरी असतील
तर त्यांना त्यांच्या वतीने नॉमिनी देता येते। त्यासाठी हे ऑप्शन देण्यात आलेले आहे। त्यांच्या वतीने दिव्यांग किंवा वयोवृद्ध महिला किंवा शेतकरी असतील यांच्या वतीने त्यांना नॉमिनी दर्शविण्यात येते व त्यांच्याद्वारे त्यांना त्यांच्या शेतीमालाची खरेदी करता येते। त्यानंतर आता आपली नोंदणी पूर्ण झालेली असून बँकेचा तपशील जोडलेला नसेल तर आपण बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेच्या पासबुकची कॉपी ही सर्व माहिती अपडेट करू शकतो। ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती तपासून नेक्स्ट बटनावर क्लिक करावे। नोंदणी पूर्ण झाली आहे असा व नॉमिनी पूर्ण झालेले आहे असा मेसेज आपल्याला दिसून येईल। त्यानंतर योजनेत सहभाग या टॅबवर क्लिक करावा लागेल। आपल्याला या योजनेत सहभाग या टॅबवर क्लिक केल्यानंतर जमिनीची निवड, पिकाची निवड इत्यादी बाबी निवडाव्या लागतील। वर्ष निवडावे लागेल। आपला जिल्हा, तालुका, गाव, खाते तपशील यामध्ये गट नंबर, सर्वे नंबर, खाते नंबर इत्यादी निवडावे लागेल व भरलेली माहिती व्हेरीफाय करून तपासून सबमिट करावी लागेल। अंतिम नोंदणी करत असताना आपल्याला क्षेत्राची माहिती, एकूण जमीन, ज्या गावामध्ये शेतजमीन आहे तेथील पत्ता, किती क्षेत्रावर सोयाबीन लागवड केली आहे ती माहिती इत्यादी माहिती बिनचूकपणे भरावी लागेल। त्यानंतर आपल्याला आपला डिजिटल सातबारा तयार ठेवून तो अपलोड करावा लागेल। आपल्याला कोणत्या गावात कोणत्या खरेदी केंद्रावर आपले सोयाबीन किंवा मूग उडीद विकायचे आहे ते खरेदी केंद्र आपल्याला निवडावे लागेल। ही सर्व माहिती भरल्यानंतर तपासून शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर पुढील टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल। त्यावर आपण आपल्या शेतजमिनीवर सोयाबीनच्या किती क्षेत्राची लागवड केलेली आहे त्याचे एकूण क्षेत्र दाखवले जाते। त्यापैकी आपल्याला किती क्षेत्रावर सोयाबीन पेरलेले आहे याचे क्षेत्र जर 1 हेक्टरपेक्षा कमी असेल तर 0.90, 0.40 या प्रमाणात टाकावे लागेल किंवा 1 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर 1.01, 1.20 याप्रमाणे टाकावे लागेल। त्यानंतर आपल्याला डिजिटल सातबारा उघडायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे। सबमिट या बटनावर क्लिक करून आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे आपली नोंदणी पूर्ण होईल। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण भरलेली माहिती डाउनलोड करता येते। डाउनलोड केल्यानंतर ही माहिती आपण प्रिंट काढून ठेवावी। ही प्रिंट काढलेली प्रत तसेच आपला डिजिटल सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स तसेच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स इत्यादी कॉपी आपल्यासोबत हमी भाव केंद्रावर आपले सोयाबीन, मूग, उडीद विक्रीस नेताना सोबत ठेवणे आवश्यक आहे। अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन, मूग, उडीद या तीनही शेतीमालांची हमीभाव केंद्रावर जाऊन विक्री करता येते व अशा प्रकारे आपण हमीभाव केंद्रावर किंवा स्वतः ई-समृद्धी ॲपद्वारे नोंदणी करून आपली सोयाबीन विक्रीस नेऊ शकतो। सोयाबीन हमीभाव केंद्रावर विक्रीस गेल्यानंतर सोयाबीन हमी भाव केंद्रावर ज्यांची अगोदर नोंदणी प्रक्रिया झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात येते। त्यानंतर ई-समृद्धी ॲपद्वारे ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना नंतर प्राधान्य देण्यात येते। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा। शेतीविषयक अशा विविध योजनांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।